पण आपल्याला एक हौस असते ना, सगळ्यांनाच एक हौस असते की आपण काहीतरी पिकवावं, आपल्या घरातून काहीतरी, काही नाही तर भाजीपाला तरी यावा. आणि फक्त शहरात एक जागेचा अभाव असतो आणि दुसरं की आपल्याकडे सूर्यप्रकाश कमी पडतो. प्लॅनिंग मात्र करायला लागेल ना. म्हणजे अगदी मला वाटलं, मला भेंडी फार आवडते, तर एका भेंडीला एका दिवशी एकच भेंडी लागते. त्यामुळे मला अख्खी खिडकीभर भेंडी लावली तर काही 5-7 भेंड्या येतील. मी गुलाब मला फार आवडतो, पण माझ्या घरी सूर्यप्रकाश येत नाही. गुलाब हा अत्यंत डिमांडिंग प्लांट आहे. डिमांडिंग म्हणजे त्याला सूर्यप्रकाश एक 4 ते 6 तास लागतोच. पण चांगला नर्सरीवाला जो जाणकार आहे, नाही तर ते नर्सरीवाला ये, आपण गेलो आणि भैया ये धूप में चलेगा क्या? हाँ, धूप में चलेगा. तेच झाड कोणी विचारलं, इसको छाव चलेगी क्या? चलेगी. पाणी जास्ती झाल्यामुळे झाडं मरतात. तर मंडळी, आजच्या एपिसोडमध्ये आपण आपल्याला घरच्या घरी कोणती झाडं लावता येतील, ती कशी लावता येतील, त्याची काळजी कशी घ्यावी, आपल्या झाडांची पेट्स म्हणून काळजी कशी घ्यावी आणि आपली झाडं उगवायची हौस कशी पूर्ण करावी, यावर सविस्तर माहिती घेतलेली आहे. तर हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, MHA-MTV गप्पा या आपल्या लाडक्या मराठी पॉडकास्ट शोमध्ये मी उमंग काळे तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आपल्या सगळ्यांनाच कोणती ना कोणती तरी हौस असते. काही लोकांना पेट्स ठेवायची हौस असते, काहींना किचन गार्डन करायची हौस असते, काहींना गार्डनिंग करायची हौस असते. तर याच गार्डनिंगच्या हौसेबद्दल आज आपण गप्पा मारणार आहोत अंजना देवस्थळे यांच्याशी. नमस्कार अंजनाजी, स्वागत आहे आपलं. अंजना देवस्थळे या गेली 25 वर्ष हॉर्टिकल्चर कन्सल्टंट म्हणून अनेक कंपन्यांसोबत काम करत आहेत आणि त्यांचं स्वतःचं एक किचन फार्मसुद्धा आहे. त्यासोबतच त्यांनी अनेक पुस्तकं देखील लिहिलेली आहेत. तर स्वागत आहे तुमचं. आपण सुरुवात करूया. फार्म टू टेबल ही कॉन्सेप्ट आपल्याला ऐकून माहिती आहे, पण गॅलरी टू टेबल ही कॉन्सेप्ट नेमकी काय आहे आणि किचन गार्डनिंग म्हणजे नक्की काय? फार्म टू टेबल ही जी कन्सेप्ट आहे की अगदी जे ॲग्रिकल्चर प्रोड्यूस आहे किंवा हॉर्टिकल्चर प्रोड्यूस आहे ते आपल्याकडे डायरेक्टली यावं. म्हणजे हल्ली आता बऱ्याच कंपन्या आहेत ज्या आपल्याकडे मध्ये इंटरमिजिएटरीज नसत, वेळ न घालवता आपल्यापर्यंत येतात, म्हणजे अगदीच फ्रेश. पण आपल्याला एक हौस असते ना, सगळ्यांनाच एक हौस असते की आपण काहीतरी पिकवावं, आपल्या घरातून काहीतरी, काही नाही तर भाजीपाला तरी यावा. तर तीच कन्सेप्ट जी आहे ती म्हणजे आपण आपल्या बाल्कन्यांचं, किंवा म्हणजे शहरांमध्ये लोकांकडे फार टेरेस असतात किंवा अंगण असतं असं नाही, पूर्वी असायचं. पण आता आपण आपल्या घरात थोडंफार का होईना, म्हणजे मला 4 कढीपत्त्याची पानं तरी माझी स्वतःची यावी घरात, किंवा एक मेन कोर्ससाठी माझ्याकडे काहीतरी भाजी तरी यावी, ही जी संकल्पना आहे ती आहे फार्म टू टेबल. म्हणजे फ्रेशेस्ट ॲज इट कॅन बी. की आता मी काढलं इथे आणि माझ्या टेबलवर आलं किंवा माझ्या स्वयंपाकघरात आलं. पण मग आता सगळ्यांकडे गच्ची असते असं नाही. आता छोट्या खिडकीत किंवा एखाद्या छोट्या जागेत जिकडे सनलाईट येतो अशा ठिकाणी कोणती झाडं आपल्याला लावता येतात? अनलिमिटेड पॉसिबिलिटीज. म्हणजे फक्त शहरात एक जागेचा अभाव असतो आणि दुसरं की आपल्याकडे सूर्यप्रकाश कमी पडतो. म्हणजे कारण जरी माझी मोठी गच्ची असेल आणि समोर जर का एक मोठी बिल्डिंग असेल तर मग सूर्यप्रकाश हा आपण सप्लिमेंट करू शकत नाही. पाणी नसतं तर आपण कुठून तरी पाणी आणून घालू शकतो, खतं आपण घालतो, पण सूर्यप्रकाश जो आहे तो झाडांना लागतो. म्हणजे ऑफकोर्स आता आर्टिफिशियल लाईटमध्ये पण झाडं लावतातच, मग ते हायड्रोपोनिक्स वगैरे करून. तर आपल्याला पहिल्यांदा ठरवायला पाहिजे की माझी गच्ची केवढी आहे किंवा माझी जागा केवढी आहे, आणि त्याप्रमाणे आपण भाजीपाला लावू शकतो. त्याच्यात पालेभाज्या लावणं हे खूप सोपं आहे. आणि ते कसं माहिती, तुमची टिकटॉक जनरेशन आहे. आत्ता इथे लावलं की तुम्हाला लगेच काहीतरी हातात लागतं, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. तर त्याच्यासाठी पालेभाज्या म्हणजे ते 30 दिवसात तुम्हाला, इकडे मेथी पेरली की तुम्हाला 30 दिवसांनी, जर का चांगले कंडिशन्स असतील, ऊन असेल, तुम्ही माती आणि पाण्याची जर का व्यवस्था व्यवस्थित बघितली, तर 30 दिवसात तुम्हाला पालक, मेथी, लाल माठ या भाज्या मिळू शकतात घरच्या घरी. आणि आपल्याला ना गार्डन म्हणजे फार एक सुशोभीकरणासाठी आपण लावतो, पण आता शहरात सुद्धा ती कन्सेप्ट बदलत चालली आहे. आता मला जर का छोटीशी जागा असेल आणि ती माझ्या लिव्हिंग रूममध्येच मला सूर्यप्रकाश मिळत असेल, तर मी दोन्ही म्हणजे सुशोभीकरण आणि भाजी असं, तर कारल्याचा वेल लावला. कारल्याचा वेल सुंदर वाढतो, म्हणजे त्याची अशी नाजूक कातरलेली पानं असतात, त्याला पिवळी फुलं येतात आणि त्याला छान
कारली धरतात. हां, आणि एक कारल्याचा वेल पुरेसा होतो एका छोट्या कुटुंबासाठी. आणि मुलांची तक्रार असते ना, भाज्या खात नाही हो. वगैरे. तर कारलासुद्धा, कारण त्यांच्या घरासमोर, म्हणजे ते त्यांच्या डोळ्यासमोर आहे, त्यांच्या दारात त्यांनी पाणी घातलेलं असतं, त्यामुळे ते कारली पण खातात. तर अशा अगदी निवडक, म्हणजे प्लॅनिंग मात्र करायला लागेल हां. म्हणजे अगदी मला वाटलं, मला भेंडी फार आवडते, तर एका भेंडीला एका दिवशी एकच भेंडी लागते. त्यामुळे मला अख्खी खिडकीभर भेंडी लावली तर काही 5-7 भेंड्या येतील. तर अशाच भाज्या लावायच्या ज्या तुम्हाला फटाफट आणि कमी प्रमाणात मिळाल्या तरी त्या लागू शकतात. मग तुम्ही अगदी रोज मला लागतं तर गवती चहा लागतो, तर मग त्याची एक कुंडी. पुदिना आपल्याला थोड्या प्रमाणात रोज लागतो. तुम्हाला जर का पालेभाजी एखादी थोडीशी पुरत असेल ती, तर अशा ज्या निवडक भाज्या तुम्ही निवडाव्या आणि त्याच लावाव्या. पण मग याच्यामध्ये सीझनल काही फरक आहे? म्हणजे आपण आता बघतो की ऊन खूप हो. हार्श असतं. हा समर हा हो, उन्हाळा हो, तर हो. खूपच इंटेन्स होता. अगदी. तर उन्हाळ्यात काही वेगळं, पावसाळ्यात वेगळं, हिवाळ्यात वेगळं असं काही आहे की? आता पालक मेथी जी आहे, म्हणजे आपल्याला बाजारात प्रमाणे कळतं. पालक मेथी बाजारात हिवाळ्यात खूप छान येते. तर मग त्याच सीझनमध्ये लावायचं, म्हणजे आपल्या कमी कष्टात जास्ती चांगली भाजी. म्हणजे अट्टाहास नसावा की मी वर्षभर मी मेथीची भाजी काढणार. ते होऊ शकतं, पण मग आपल्याला त्याच्यासाठी श्रम जास्ती घ्यावे लागतील, त्याची जास्ती काळजी घ्यावी लागेल. भाज्या एक भाग झाला, हां. पण मग आता शोभेची फुलं किंवा समजा फार्म टू टेबल ही एक कॉन्सेप्ट झाली, हो. पण हाऊस असेल आणि मला झाडं वाढवायची आहेत किंवा जसं आपण म्हणतो की प्लांट्स आर द न्यू पेट्स, ही एक्झॅक्टली. संकल्पना येस, येत येस. आहे. म्हणजे आय कॅनॉट कीप अ डॉग ऑर अ कॅट ऑर फिश ॲट माय प्लेस, पण मी एखाद्या कुंडीत एखादं झाड ठेवू शकतो, त्याचं संगोपन करू शकतो, अशी संकल्पना वाढत चाललेली आहे येस. शहरांमध्ये. आणि ती किती पॉझिटिव्ह आहे. टोटली. हां, तर कारण आपण नेचर जवळ जायचं ना, म्हणजे दिस स्मॉल पॉट जे आपल्या छोटीशी कुंडी आहे, तीच आपली गेटवे टू नेचर आहे. आणि आता मी जनरली असं म्हणते की आता परत ना थोडंसं प्लॅनिंग लागतं हां, की आपण नेमकं आता समजा मी गुलाब मला फार आवडतो, पण माझ्या घरी सूर्यप्रकाश येत नाही. गुलाब हा अत्यंत डिमांडिंग प्लांट आहे. डिमांडिंग म्हणजे त्याला सूर्यप्रकाश एक 4 ते 6 तास लागतोच. ते त्यांची कायमची मशागत लागते. मशागत म्हणजे त्याला कटिंग करायला लागते, प्रूनिंग करायला लागतं, त्यानंतर त्याला खत वारंवार द्यायला लागतं. तर असं सगळं जर का तुम्ही असं करू शकाल तर उत्तम, म्हणजे गुलाब तुम्ही ठेवा. पण मुंबईसारख्या ठिकाणी गुलाब ह्युमिडिटी जास्ती असते, तर त्याला वारंवार त्याला फवारणी करावी लागते. जे लोक खूप कामावर जात असतात ना, तर ते एखादं फूल आहे जे सकाळी उमलतं आणि संध्याकाळी कोमेजतं. तर तू आता जर का ऑफिसहून संध्याकाळी गेलास आणि ते फूल कोमेजलेलं असतं, तर काही मजा नाही ना. तर मी म्हणते अशा लोकांसाठी त्यांनी गुलबक्षी लावावी. साधं झाड आहे गुलबक्षी. बिया पेरल्या की ते झाड वाढतं, फटाफट वाढायला लागतं. त्याची फुलं संध्याकाळी उमलतात. म्हणजे संध्याकाळी गेलास की ती फुलं उमललेली आणि त्याचा मंद सुवास पसरले असतो. म्हणजे किती छान. म्हणजे जसं आपण घरी गेलो की आपलं कुत्रं धावत येतो ना शेपटीवर मला, तसंच हे झाड आहे की तुम्ही घरी गेलात तर इट वेलकम्स यू. तर असं थोडासा रिसर्च करायला पाहिजे. आणि सुदैवाने आता रिसर्च करणं खूप सोपं आहे, कारण आपल्या हाताशी मोबाईल आहे, गुगल आहे, सगळं आपल्याला कळतं. तर थोडंफार रिसर्च करून, आणि फक्त पेट्स जसं म्हणालास की पेट्स आहेत ना, त्याची आपल्याला काळजी घ्यायला लागते. आपण एखादा छोटा डॉगी आणला तरी आपण त्याला काय वॅक्सिन द्यायचे आहे, डॉक्टरकडे नेत आहे, हे शेड्यूल्स. तसंच झाडांच्याही बाबतीत तुम्ही तसंच वागायला पाहिजे. प्राण्यांचं जसं वेट असतं तसं झाडांसाठी कोण असतं? नर्सरीवाला. पण नर्सरीवाला पण चांगला नर्सरीवाला, जो जाणकार आहे. नाही तर ते नर्सरीवाला आपण गेलो आणि भैया ये धूप में चलेगा क्या? हाँ, धूप में चलेगा. तेच झाड कोणी विचारलं इसको छाव चलेगी क्या? चलेगी. तर चांगला नर्सरीवाला. मग काय, नर्सरीवालासुद्धा पेक्षा ना, आता तुम्ही त्या झाडाचं जर नाव तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही त्याचं छान रिसर्च करू शकता. आणि रिसर्च करून त्याचे काय शेड्यूल मी पाळायला पाहिजे, पाणी किती घालायला पाहिजे. जनरली जी झाडं मरतात ना, ती कमी पाणी दिल्यामुळे नाही मरत, ती ओव्हर वॉटरिंगमुळे मरतात. तर आपल्याला त्या झाडाचे पाणी किती लागतं, त्याला खतं किती वेळा देऊ, किंवा त्याला काही स्प्रेज आहेत का, त्याला कीड कोणती लागते. मग आपण जसं डॉग्सना वॅक्सिनेशन देतो, या झाडांवर मी काही आधीच प्लांट टॉनिक्स आहेत का, किंवा काही रिटार्डन्स आहेत का. आता जसं जास्वंद अत्यंत लोकप्रिय झाड आहे, पण सगळ्या लोकांची जी तक्रार असते की त्याच्यावर मिलीबग्स नावाचा एक कीड लागते. तर ती पांढऱ्या रंगाची. मग लोक म्हणते पांढऱ्या रंगाची, आणि ती जात नाही, मग त्या या झाडावरून त्या झाडावर. तर समजा माझा रिसर्च असेल त्या झाडाबद्दल की मी आता एक छान जास्वंद आणलंय
आणि याला मिलीबगचा एक त्रास होतो. आणि ते मिलीबगचा त्रास कधी सुरू होतो? साधारण जेव्हा टेम्परेचर्स कमी व्हायला लागतात आणि ह्युमिडिटी पण कमी होते, म्हणजे साधारण दिवाळीच्या आसपास. तर दिवाळीच्या आसपासच जर का मी त्या माझ्या प्लांट पेटला किंवा माझ्या झाडाला स्प्रे केला रिटार्डंटचा, तर मिलीबग्स येणारच नाही. किंवा मुंग्या, जे मिलीबग्सना उडता येत नाही, तर मिलीबग्सना मुंग्या पसरवतात. तर त्या मिलीबग्स न येऊ म्हणून मी जर का मुंग्यांचा बंदोबस्त केला तर तेही होणार नाही. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी रिसर्च करायच्या, किंवा रिसर्च करायचे म्हणजे 4 लोकांनी, एवढे ग्रुप्स आहे गार्डनिंगचे, त्यांना विचारून तुम्ही त्याचे उत्तरं शोधू शकता. एक कॉमन कंप्लेंट असते की माझ्या झाडाला फुलच येत नाही. मी आपलं रोज पाणी घालतो, सगळं करतो, तरी फुलच येत नाही. माझ्याकडे मॅक्सिमम लोकांच्या ज्या तक्रारी येतात ना, की आम्ही नर्सरीमधून झाड आणलं, त्याला छान गुलाब होतं, गुलाबाचं फुल होतं, आणि आता त्याला काही फुलं येतच नाही. मी नर्सरीमध्ये होतं तोपर्यंत रोज रोज छान होतं. तर आणि तू म्हणालास तसं मी रोज पाणी घालतो. आणि काय करतो आपण, पाणी घालणं म्हणजे आपल्याला वाटतं झाडाला आपण पाणी घातलं म्हणजे आपली जबाबदारी संपली. म्हणजे काही त्याच्यात हे नाही की झाडाला पाणी लागतं, पण त्याचबरोबर कोणत्याही झाडाला ते झाड वाढत असतं. त्याला आपण, मी त्यांना विचारते खत कधी दिलं तुम्ही? दिलं होतं पावसाळ्यात. तर ते वर्षातून एकदा नाही, झाड वर्षभर वाढत असतं. त्याला एक शेड्यूल असतो झाडांचा, म्हणजे की ते वाढतं आहे तर त्याला कोणत्या स्टेजला कोणतं खत द्यायला पाहिजे. तर जरी आपण खत घालत नसू आणि आपण त्याचं रेग्युलरली त्याला कंपोज घालतो आहे, म्हणजे होममेड कंपोज घालत असू, तर त्याला लागणारे जे पोषक द्रव्य आहे त्याला मिळतात. आणि झाडाला खत कोणतं घालण्यापेक्षा माती कशी सुपीक करू हा आपला प्रश्न असायला पाहिजे. तर आपण माती सुपीक करायला कंपोस्ट वापरलं तर त्याच्यात लागणारी जी वस्तू आहे, म्हणजे ते माती सुपीक झाली, त्यामुळे ते पोषण मिळतं झाडाला, आणि झाड छान पानं येतात, फुलं येतात, ते राहतात. तर फूल न येण्याची अनेक कारणांपैकी एक कारण जे आहे ते सूर्यप्रकाश कमी आहे. दुसरं, त्याला हवं तेवढं पोषण मिळत नाही. ओके. म्हणजे त्याला न्यूट्रिएंट्स जर का व्यवस्थित मिळत राहिले तर ते फुलं येतील. पण मग आता झाड लावायला नेमकं काय लागतं? म्हणजे आपल्याला माहिती आहे पाणी, माती आणि बी, हे बेसिक आहे. याच्या पलीकडे नक्की म्हणजे त्या कुंडीत एक शाळेत असल्यापासून ऐकलेलं आहे की माती असते, बी असते, पाणी टाकलं की झाड येतं. तर ते तसं नसतं, त्यात अजून पण कॉम्पोनंट्स असतात, मीडियम्स असतात. तर ते नक्की काय असतं? एक आपण शाळेपासून, म्हणजे की पहिले आपण कुंडी भरताना त्याला सगळ्यात पहिलं कुंडी भरताना सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे कुंडीला छिद्र असायला पाहिजे. हे ड्रेनेज जे आहे ना, वी शुड नॉट ओव्हरलूक. कारण मगाशी म्हटल्यासारखं पाणी जास्ती झाल्यामुळे झाडं मरतात. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्याला छिद्र असायला पाहिजे मुबलक प्रमाणात. आणि मग ते आपण खाडी टाकतो किंवा एखादी जाळी टाकली, त्याचं पहिल्यांदा ते छिद्र असायला पाहिजे. मग ते आपण बुजवत नाही, त्याच्यातून माती वाहून जाऊ नये, एक्सेस पाणी वाहत. खरं तर पाणी वाहून जाणं हे सुद्धा झाडाच्या आरोग्यासाठी चांगलं नाही आहे. कारण जेव्हा पाणी वाहून जातं ते त्याच्याबरोबर जे सगळे क्षार जे आहे, न्यूट्रिएंट्स, ते वाहून जातात. तर सगळ्यात पहिले म्हणजे एक चांगलं कुंडी, त्याच्यात आपण एक खालती लेअर घालतो जेणेकरून, आणि त्याच्यावर आपण एक पाल्यापाचोळ्याचा लेअर घालायला पाहिजे. हा पालापाचोळा असा आहे नाही की सुरुवातीला तो पालापाचोळा आहे आणि तो मुबलक प्रमाणात आपल्या आसपास असतो, कारण झाडं असतात त्यांचे पालापाचोळा वाढलेला असतो, आणि तो कालांतराने कुजतो आणि त्याचं खतात रूपांतर होतं. किंवा खत म्हणजे त्याच्यात सॉईल कंडिशनर आहे, ते मुळं त्याच्यात छान पसरतात. त्यानंतर खत मातीचं जे मिश्रण आहे, बरेचदा लोक म्हणतात आम्ही माती बदलून टाकणार आहोत. आता माती ही बदलून टाकणं हे अजिबात सस्टेनेबल नाही आहे. कारण तुम्ही जेव्हा माती नवीन आणता ते कुठलं तरी डोंगर पोखरूनच आणलेली असते, म्हणजे तिथे त्याचा ऱ्हास झालेला आहे. आता नवीन मीडियम्स आहेत, म्हणजे हे जे आहे हे कोकोपीट आहे. कोकोपीट हे सस्टेनेबल मीडियम आहे, कारण कोकोनट कॉयर वेस्ट, इंडस्ट्रीचं जे वेस्ट आहे त्यातून हे झालेलं आहे. तर कोकोपीट जे मीडियम आहे त्याच्यात तुम्ही जेव्हा पाणी घालता ते फुलतं, तर ते पण तुम्ही खत कोकोपीट वापरलं तर ते उत्तम मीडियम होतं. तसंच पानांचा जो लीफ मोल्ड म्हणतात, म्हणजे पानाचा जो सपोजेडली कचरा असतो, तो कचरा नसतो, तो एक चांगलं रिसोर्स आहे. ते आपण वापरलं की माती भुसभुशीत होते. म्हणजे झाडाची वाढ व्हायची असेल ना तर माती भुसभुशीत पाहिजे. कडक माती असेल तर ते मुळं पेनिट्रेट नाही करू शकत, त्यांना न्यूट्रिशन चांगलं घेता येत नाही. त्यासाठी आपल्याला जे नवीन मीडियम्स आहेत, म्हणजे हल्ली काय गार्डनिंग जी आहे ती गार्डन्स आपले
पोडियमवर आलेत, म्हणजे हम्म. अंगण नाही आहे त्यामुळे हम्म. टेरेसवर आलं आहे, पोडियमवर आलं, तर तिथे आपल्याला हलका मीडियम पाहिजे, खूप वजन वाढायला नको. तर त्याच्यासाठी हे जे ऑल्टरनेटिव्ह मीडियम्स आहेत, कोकोपीट झालं, लीफ मोल्ड झालं, त्यांचाही वापर आपण मातीसाठी म्हणून, मातीचा पर्याय म्हणून किंवा मातीसोबत, म्हणजे जुनी माती अधिक वर्मी कंपोस्ट असेल किंवा शेणखत असेल प्लस कोकोपीट प्लस लीफ मोल्ड, हे सगळं आपलं सस्टेनेबल गार्डनिंग करू शकतो. मी फेसबुकवर एक ग्रुप पाहिला होता, असा एक ग्रुप आहे, माती विरहित गच्चीतील बागकाम. हो हो, ते तेच आहे ना, की तुम्ही सगळं जी वाटचाल आहे गार्डनिंगमध्ये ती बदलत चालली आहे, ती सस्टेनेबिलिटीकडे जाते. नाहीतर आपलं काय आहे की पूर्वी असं संकल्पना होती की तुम्ही माती बदलली, आम्ही माती बदलली, जुन्या मातीचं काय केलं, टाकून दिली, कारण नवीन माती आणली होती ना. आता असं चालणार नाही ना, आणि ते बरोबरही नाही. सो आता कंपोस्टमध्ये तुम्ही म्हणताय की ओला कचरा साधारण असावं, मग त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे एकतर गाजराची किंवा इन जनरल भाज्यांची सालं असतात, त्याच्यानंतर अजून काय काय असतं, म्हणजे ते कंपोस्ट कसं तयार करता येईल, ते आपल्याला घरी तयार करता येईल की बाहेरून कुठून आणावं लागेल? कंपोस्ट, मी तर म्हणते कंपोस्ट हे करायलाच पाहिजे, कारण आपण हे जे गार्डनिंग म्हणतो ना, हल्ली ना खूप मोठे मोठे आपण ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज वगैरे असे गप्पा मारतो. तसंच एक अजून एक खूप वापरलं जातं की सर्क्युलर इकॉनॉमी. आपलं घर, म्हणजे आपली शहरं तर सोड, आपलं घरसुद्धा एक लिनियर इकॉनॉमीचा भाग आहे, की आपल्या घरात सामान येतं, कुठून ते गावातून येत असतील, दुकानात असेल, कुठूनही, आणि ते आपण वापरतो आणि कचऱ्याच्या रूपात, जे नको असेल ते कचऱ्याच्या रूपात बाहेर पडतं. तर आपलं जर का शहर आपलं सर्क्युलर इकॉनॉमी मध्ये आणायचं असेल तर पहिले घरापासूनच सुरुवात करायला पाहिजे. तर कंपोस्टिंग हा त्याच्यातला मोठा भाग आहे. आपलं जे नको ते आपण लँडफिलला पाठवतो, पण कंपोस्टमध्ये काय होतं, घरात नको असलेल्या गोष्टी म्हणजे त्या काय वाईट नसतात, त्या चांगल्याच असतात. साली त्या चांगल्याच आहे ना, म्हणजे उलट म्हणतात की सूर्य खायचं असेल तर साली खाल, तसंच. तर केळीच्या साली असतात, त्याच्यात पोटॅश रिच असतं, किंवा गाजराच्या साली असेल, बटाट्याच्या साली असेल, जे काही असेल ते खूप फास्ट डिकम्पोज होणार आहे, आणि त्याचं जे खत आहे, जे आपण खाऊ शकलो नाही ते आपण झाडांना देतो, तेवढं न्यूट्रिशियस फूड आहे. तर कंपोस्टिंग तर करायलाच पाहिजे त्याच्यात, आणि काही रॉकेट सायन्स नाही आहे. निसर्गात सुद्धा तुम्ही एखादी वस्तू टाकली तर ती कालांतराने ती कंपोस्ट होतेच, करेक्ट, डिकम्पोज होणार. इथे आपल्याकडे छान सुविधा आहे, म्हणजे इतक्या लोकांनी छोट्या छोट्या, म्हणजे अर्बन युनिटसाठी त्यांनी बास्केट्स बनवले आहेत, किंवा एखादे मटका साधा घेतला आणि त्याच्यात तुम्ही खालती एखादं छिद्र केलं, खालती विटांचं लेअर टाकला, पालापाचोळ्या टाकला, आणि त्याच्यावर तुमचं रोजचं जे घरचं वेस्ट असेल, किचन वेस्ट, ते टाकलं तरी कंपोस्टिंग आपोआप सुरू होतं. पण त्यात एक कंप्लेंट असते की त्यांना वास येतो, ते ठेवू शकत नाही. कारण बेसिकली काय आहे, वास येतो कारण ते एरेटेड नसतं. म्हणजे घरात आपण रात्री जर का काहीतरी कचरा ठेवून दिला किचन टेबलवर, घरात रात्री आलं तर वास येईलच ना. पण म्हणून जेव्हा आपण एखादी बास्केट, म्हणजे बऱ्याच लोकांनी रिसर्च केलेला आहे ना, तर तशी एखादी आपण बास्केट आणली किंवा एक साधं कुंडी घेतली मातीची, आणि त्याच्यात एरेशन करणं महत्त्वाचं आहे. आणि एरेशन आणि कचऱ्यातही ना 2 प्रकार असतात. एक ग्रीन्स असतात, म्हणजे आपलं जे ओला कचरा, ओला म्हणजे किचनमधला ओला कचरा, आणि ब्राउन्स. मग त्या ब्राउन्समध्ये आपल्या नारळाची शेंडी आली किंवा सोसायटीत पडलेला पालापाचोळा आहे, ते ब्राउन्स आहे. तर त्यांचं जेव्हा तुम्ही कॉम्बिनेशन करता आणि त्याला हलवता, तेव्हा तो कचरा जास्ती चांगला होता आणि त्याचा वासही येत नाही. मी तर आमच्या रूममध्येच ठेवला आहे, म्हणजे कोणी कंप्लेन करू नये की वास येतो किंवा काही येतो. म्हणजे ते इतकं सोपं आहे, साधं आहे. आणि अजूनही मी म्हणते की समजा तुम्ही हे जे आहे, हे आहे बायो एन्झाईम. ओके. तर आपल्याकडे बऱ्याच जण लिंबाचं आपण सरबत करतो, तर लिंबाची सालं असतात, किंवा पायनॅपलची पायनॅपलची साली असतात, आंब्याची साली असतात, ती सगळी आपण बायो एन्झाईममध्ये रूपांतर त्याचं करू शकतो. सोपी पद्धत आहे. एक भाग आपली साली असतील, लिंबाची असतील किंवा पायनॅपलची असतील किंवा केळीची असतील, आणि 3 भाग साली, 1 भाग गूळ, आणि 10 पट पाणी. ते जेव्हा तुम्ही अशा एका बॉटलमध्ये ठेवतात, सुरुवातीला ते उघडं ठेवायचं, ते हलवायचं, आणि त्याच्यातून जो 3 महिन्यांनी द्रव्य तयार होतं, त्याला बायोएन्झाईम म्हणतात. बायोएन्झाईम एक अत्यंत चांगलं डिसइन्फेक्टंट आहे, म्हणजे तुम्ही क्लीनर आहे, म्हणजे तुम्ही घरातल्या भांडीसुद्धा यांनी घासू शकता,
खिडक्या पुसू शकता, लादी पुसताना आपण जे फिनाईल आहे ते जे आपलं परत आपल्या वॉटरवेजमध्ये जातं आहे ते करू शकता, झाडांना याची फवारणी करू शकता. इतके छान गोष्टी आहेत ना, आपण आहे ते टाकून देतो कंपोस्ट किंवा बायोएन्झाईम न करता आणि विकत आणतो, विच अगेन इज अ पोल्युटंट. तर कंपोस्टिंग करा, बायोएन्झाईम करा, काहीतरी करा, म्हणजे सुरुवात करा असं मी म्हणते. आता या किचन गार्डनिंग करत असताना किंवा अर्बन फार्मिंग ज्याला आपण म्हणतो, किचन गार्डनिंग हा एक भाग परत झाला. इन जनरल गार्डनिंग करत असताना अशा कोणत्या 5 चुका आहेत ज्या लोक करतात म्हणजे गैरसमजांमुळे आणि त्या कशा टाळता येतील? सगळ्यात मोठी चूक म्हणजे पाणी जास्ती घालणं. म्हणजे वॉटरिंग इज अ सायन्स. आता शेतकरी कसं असतं ना, शेतकऱ्यांकडे एक वापसा नावाचा प्रकार असतो. वापसा म्हणजे ऑप्टिमम लेवल ऑफ सॉईल मॉइश्चर अँड एअर. हां, म्हणजे आपल्या शाळेत आपल्याला शिकवलं की पानं कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजनमध्ये रूपांतर करतात, म्हणजे पानांना कार्बन डायऑक्साईड लागतो वगैरे. पण मुळांना ऑक्सिजनची गरज असते. म्हणून पहिली गोष्ट ओव्हर वॉटरिंग ते करू नये. गरजेपेक्षा जास्ती पाणी झाडांना घालायचं नाही आणि मी पाणी घातलं माझी जबाबदारी संपली असं नाही. पाणी जास्ती झालं म्हणजे तू जबाबदारी तुझी पूर्ण केली नाही. हां, तर बघा ना, म्हणजे आपल्या कुंड्या असतात, नेमक्या कुंड्या असतात, पाण्याची खरंच गरज असेल तर घाला, अवश्य घाला. आणि याच्यातच पाणी जास्ती घातल्यामुळे सगळे ड्रेन आऊट होतं. म्हणजे घाम आला की आपण कसं ड्रेन आऊट असतो, कारण आपले न्यूट्रिएंट्स सगळे गेले, तसंच कुंड्यांच्या बाबतीत होतं. दुसरं म्हणजे माती न उकरणं. माती उकरायला पाहिजे. आपल्याला भीती काय वाटते की मुळं तुटतील, पण माती उकरल्यामुळे जी पांढरी मुळं फुटतात, जी ओल्ड रूट्स असतात ती पांढरी मुळं फुटतात आणि त्या झाडांची पांढरी मुळं जास्ती कार्यक्षम असतात. ठीक आहे, ही दुसरी. तिसरं म्हणजे झाडांची कटिंग न करणं. म्हणजे गुलाबाच्या बाबतीत किंवा मोगरा असेल तर तुम्ही वेळेवर त्याची कटिंग करायला पाहिजे. हां, म्हणजे त्याचं एक चांगली कात्री असायला पाहिजे, ज्याने तुम्ही त्याला छाटणी करता, योग्य वेळी छाटणी करता. चौथी मोठी चूक म्हणजे की आपण सीझन्स पाळत नाही. मला जेव्हा वेळ असेल तेव्हा मी त्या झाडाची छाटणी करेन, मला जेव्हा सुट्टी असेल तेव्हा. तर झाडाची एक लाईफ सायकल आहे की नाही, तर ते झाडाची लाईफ सायकलप्रमाणे त्याला वागवायला पाहिजे. पाचवी गोष्ट म्हणजे ओव्हर एक्सपेक्टेशन्स. आपण यूट्यूबवर पाहतो त्यांनी हे घातलं म्हणून खूप फुलं आली, तर तसं नाही. आपण जसं आपण पेट बरोबर ना, तर लगेच आपण शिकवल्यानंतर पेट उड्या मारतो आणि बसतोय असं सर्कस करत नाही. तर तुम्ही झाडाशी पण पेशंटली वागा, त्याची काय गरज आहे ती ओळखा आणि त्याप्रमाणे तुम्ही झाड वाढवलं तर की अगदी निसर्ग भरभरून देतो आपल्याला. अजून एक टर्म मी ऐकला होता, बोन मिल. तर बोन मिल हा काय प्रकार असतो? बोन मिल हा खताचा प्रकार आहे, कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे. पण बोन मिल जे आहे म्हणजे ते ॲनिमल बुचरीज वगैरे असतात त्याच्या वेस्टपासून बनवलेलं असतं. आणि त्याच्यात भरपूर प्रमाणात पोटॅश असतं, नायट्रोजन पण असतं, कारण त्याच्यात ॲनिमल वेस्टपासून आलेलं आहे. तर ते ॲक्च्युली ते कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे, जे तुम्ही जेव्हा झाडाशी घालता तर लगेच ते कामी त्याचं हे दिसत नाही. त्याला मायक्रोब्स बरोबर, जे कुंडीत मायक्रोब्स पण असतात, तर त्या मायक्रोब्स जेव्हा त्याच्यावर पचन करतात त्याचं इफेक्ट्स आपल्याला दिसतात. पण हे उत्तम ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे. आता आपण गप्पा सगळेच सस्टेनेबल लिव्हिंगच्या मारतो, पण त्यातली काहीच लोक त्याच्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करतात, त्यातल्या तुम्ही एक आहात. तर सस्टेनेबल लिव्हिंगसाठी मायक्रो फार्मिंग किती महत्त्वाचं आहे तुमच्या मते? मायक्रो फार्मिंग म्हणजे सस्टेनेबल लिव्हिंगसाठी मी म्हटलं, जर तुमच्याकडे मायक्रो फार्मिंग असं नाही, कोणतेही तुमच्याकडे झाडं असतील तर तुम्ही हे सर्क्युलर याच्यात बसवताय, म्हणजे घरचं कंपोस्ट आहे. म्हणजे नाही तर लोक म्हणतात आम्ही कंपोस्टिंग कशाला करू, आमच्याकडे ते झाडच नाही आहे. बरोबर. हां, पण आता तुमच्याकडे 4 झाडं आहेत, तुम्ही कंपोस्टिंग करतायत, मग तुमच्याकडे किचन वॉटर्स पण आपण खूप गोष्टी, चांगल्या चांगल्या गोष्टींना डाऊन द ड्रेन घालवतो. म्हणजे आता किचन वेस्ट जे वॉटर्स असतात, आपण भात तांदूळ धुतो, आपल्याला माहिती आहे की त्याच्यातून विटॅमिन्स बरेच लॉस होतात, पण ते लॉस झाले तर आपण आपल्या झाडाला देतो आहे. मग ते पण मी काही बाहेरचं विकत न आणता घरचीच जे सो कॉल्ड वेस्ट होती ती झाडाला देते, तर मग ते सस्टेनेबल झालं. त्याचबरोबर हे जे नवीन मीडियम्स म्हटलं, कोकोपीटसारखे मीडियम्स जे सस्टेनेबिलिटीसाठी आहे ते, आणि ते वापरले तरी सस्टेनेबल झालं. मायक्रो फार्मिंग बेसिकली म्हणजे छोट्या छोट्या जागांमध्ये आपण फार्मिंग करतो. त्याच्यात म्हणजे त्याच्यात वेगवेगळे अखेर प्रकार आहे. एक आहे प्रकार तो मायक्रो ग्रीन्स. मायक्रो ग्रीन्स म्हणजे हल्ली आपल्याला ना अशाच्या
अप मार्केट मॉल्समध्ये वगैरे येतात. म्हणजे साधी आपली जी मेथीची वाळूतली मेथी आहे ती पण एक मायक्रोग्रीन आहे. पण ते आता नवीन कल्चर ते आहे, कारण ते मायक्रोग्रीन्स इज अ पॉवर पॅक्ड फूड. कारण ते सुद्धा आपण ग्रो करू शकतो. आपल्या छोट्या छोट्या ज्या फार्मिंग्ज आहे किंवा मायक्रो गार्डन जरी असेल, ते सस्टेनेबिलिटीकडे एक वाटचाल आहे. त्यामुळे आता हे सगळं तुम्ही गेले 25 वर्ष करताय, तुम्हाला हॉर्टिकल्चरमध्ये करिअर करावं असं का वाटलं? माझ्या वडिलांमुळे. माझे वडील म्हणायचे की जे पॅशन आहे त्याच्यात तुम्ही प्रोफेशन केलं ना, तर मग कधी कामावर जाताना कंटाळा नाही येणार. आता कधी रविवार येतो एकदाचं असं होत नाही. मला रोज कामावर मी तेवढेच नव्या जोमाने जाते. तर बेसिकली हे माझं पॅशन होतं. त्यामुळे मग मी BSc हॉर्टिकल्चर केलं, मास्टर्स इन हॉर्टिकल्चर केलं आणि मग मी हेच पॅशनमध्येच प्रोफेशन करत आले. तर इट वॉज ॲज सिम्पल ॲज दॅट. लवली. आता सध्या आंब्याचा सीझन चालू आहे, त्यामुळे आंब्याची सालं सगळ्यांकडे सर्रास उपलब्ध आहेत. त्या सालांचं काय करता येऊ शकतं? म्हणजे आज हा भाग बघणाऱ्या लोकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर पहिली गोष्ट करता येऊ शकते असं काय आहे? यावर्षी ना मी बघते की लोकांमध्ये एक व्हॉट्सॲप मेसेज की तुम्ही हरियाली बहुतेक संस्था आहे, तिने त्या संस्थेने कोळी मागवल्या. तर आमच्या घरी सुद्धा त्या कोळी धुवून वाळवून आम्ही त्यांच्याकडे पोचवतोय. तर साली कंपोस्ट होण्याचा एक उत्तम मार्ग आहे. म्हणजे साली कंपोस्ट होतातच. त्यानंतर हल्ली जसं मी सांगितलं बायो एन्झाईम साल्यांचं बनवू शकतो. सुंदर वासाचं वर्षभर तुम्ही ते बायो एन्झाईम वापरू शकता. म्हणजे मग आंब्याचं साल, पाणी आणि गूळ 3 महिने बंद करून ठेवायचं. एखाद्या प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये घ्यायचं. त्याला 3-1-10 असं त्याचं प्रपोर्शन आहे. 3 भाग साली, 1 भाग गूळ आणि 10 भाग. किंवा असंही जर का तुमच्याकडे आत्ता कंपोस्टिंग नाही मी करू शकत किंवा तर सालीन जरी वाळवल्या आणि त्यानंतर वाळवलेल्या सालीनंतर कुठे तुम्ही झाड तुमच्याकडे नाही आहे गार्डन, सोसायटीत गार्डन असेल, सोसायटीत नसेल, ऑफिसमध्ये असेल, कुठेतरी तुम्ही तो वेस्ट घालवू नका. कारण आपण केवढे महागड्या त्या पेट्या आणल्या आहेत, त्याचा पुरेपूर वापर व्हावा. तर हे अगदीच वाया न जाता वाळवून त्या झाडात घातलं ना तरी त्याचं कंपोस्ट होईल. म्हणजे तुम्ही करायला पाहिजे असं नाही, जिथे कुठे झाड आहे तिथे जाऊन ते कंपोस्ट होईल आणि त्या सालींचा वापर चांगला होईल. तुम्ही म्हटलात की हॉर्टिकल्चर वॉज युअर पॅशन, पण हॉर्टिकल्चर किंवा बागकाम म्हणता येईल किंवा ग्रोथ ऑफ प्लांट्स हे शाळेपासूनच शिकवलं गेलं पाहिजे का? म्हणजे शाळेच्या अभ्यासक्रमात हॉर्टिकल्चर आणता येईल का? ॲक्च्युली व्हायला पाहिजे आणि बऱ्याचशा शाळांमध्ये ते आहे. म्हणजे मी आता काही शाळांशी असोसिएटेड आहे जिथे बागकाम हा विषय आहे. आणि हल्ली ना फक्त मोठ्या आईवडिलांनाच नाही, मुलांना पण स्ट्रेस असतो. आणि ते म्हणतात की जेव्हा मातीत मुलं काम करतात, म्हणजे म्हणतात पेक्षा जेव्हा जाणवतं, जेव्हा मातीत मुलं हात घालतात, त्याच्याशी माती उकरतात वगैरे, तेव्हा काही हॉर्मोन्स रिलीज होतात विच आर हॅपीनेस हॉर्मोन्स. तर बागकाम करायलाच हवं. म्हणजे आणि छोटे छोटे उपक्रम आहेत की घरी तुम्ही आंबा खाल्ला, त्याची बी रुजवा. आणि मुलांना ना एक सेन्स ऑफ इन्व्हॉल्वमेंट असतं किंवा रिस्पॉन्सिबिलिटी असते की बाबा मी लावलेलं झाड आहे, याला मी पाणी घालायला पाहिजे, याची देखरेख मी करायला पाहिजे. तर बागकाम जरी जागा नसली तरी हा उपक्रम असायलाच पाहिजे. आमच्या लहानपणी असायचं काहीतरी बिया पेरा आणि त्या कशा वाढतात त्या बघा आणि मग शाळेत आणून त्या लावा. तर हे तर करायलाच हवं. आणि सुदैवाने बऱ्याचशा शाळांमध्ये हे असे उपक्रम आहेत. आणि त्यामुळे ना एक नवीन लाईन पण ओपन होते मुलांना की मी जनरली मुलांना बायोलॉजी आवडत नसतं, पण जेव्हा ते हे बघतात किंवा हे लाईफ सायन्स आहे, ते लाईफ सायन्स खरंच वाढताना दिसतं, तेव्हा बायोलॉजी हा विषय पण आवडू लागतो. करेक्ट. आणि तुम्ही म्हटलात की एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, तसंच एक सेन्स ऑफ कंपॅनियनशिप पण ते झाड तुम्हाला देऊ शकतं. एक्झॅक्ट. आणि वेगवेगळ्या वयोगटांमध्ये आपण ही हॉबी करू शकतो. आणि हॉबी म्हणून नाही तर एक लाईफस्टाईल म्हणून आपण त्याच्याकडे पाहू शकतो. म्हणजे लहान मुलांना त्या बद्दल म्हणजे त्यांचं स्क्रीन टाईम कमी होईल तेवढाच जेव्हा ते झाडांबरोबर. आणि घरी आपले असतात ना सिनियर सिटीजन, त्यांना सुद्धा आता माझा काय उपयोग असं बरेचदा वाटतात. पण जेव्हा झाडं असतात आसपास, म्हणजे हॉर्टिकल्चर थेरपी एक भाग आहे की ज्याच्यात सिनियर सिटीजन्स किंवा कोणी आजारी असेल तर त्यांच्याभोवती झाडं असावी.
त्यामुळे काय होतं की निसर्ग म्हणजे ते तसंच जे नेचर डेफिसिट आहे ते कमी होतं आणि ते झाडांबरोबर आता याला पाणी घालायला पाहिजे किंवा आता याची माती उकरायला पाहिजे, ते अगेन सेन्स ऑफ इन्व्हॉल्वमेंट अँड रिस्पॉन्सिबिलिटी आल्यामुळे त्यांनाही बरं वाटतं त्याच्यात. मला जर माझ्या मैत्रिणीला गुलाबाचा बुके द्यायचा असेल तर माझ्या घरी किती गुलाबाची झाडं असायला हवी? एक असलं तरी पुरेसं आहे. ओके. फक्त गुलाबाचं असं मी म्हटलं त्याचंही एक गणित आहे. म्हणजे तुला ते न्यू इयरला द्यायचं आहे की व्हॅलेंटाईन डेला द्यायचं आहे, ते जर का तू ठरवलंस तर गुलाबाचं कसं आहे गणित, मी मगाशी म्हटलं की आपण प्रूनिंग करत नाही किंवा काय, तर गुलाबाच्या झाडाला, एका सर्वसाधारण गुलाबाच्या झाडाला प्रून केलं, कटिंग केली म्हणजे योग्य ठिकाणी योग्य वेळी, आणि त्याला खत घातलं तर एक 45 ते 46 दिवसात त्याला फूल येतं. हां, मग हल्ली जे पॉली हाऊसेसमध्ये फ्लॉरिकल्चर आहे, कमर्शियल फ्लॉरिकल्चर, त्याच्यात हेच गणित मांडतात ना. म्हणजे त्यांचं ठरलेलं असतं, म्हणजे गुलाबाचे युनिटसुद्धा फॅक्टरीसारखे झाले, पण त्यांना गुलाब त्या सीझनमध्ये व्हॅलेंटाईन्स डे असेल किंवा म्हणजे मग क्रिसमसला झाड लावलं की व्हॅलेंटाईन्स डेला फुल येऊ शकतं? झाड लावलं नाही, झाड आधीच लावून ठेवायला. ओके. मग 45 डेजचा फ्लॉवरिंग पिरियड आहे. कटिंग करायला, कटिंग करून त्याला खत पाणी व्यवस्थित, फक्त कट केलं आणि फुल आलं असं नाही, त्याचं शेड्यूल फॉलो करायला, त्याला नियमितपणे खत, कोणत्या स्टेजला कोणतं खत द्यायचं, त्याप्रमाणे जर का केलं तर 45व्या दिवशी त्याला फुल येतं. कारण आता अनेक ठिकाणी अशी म्हणजे असा प्रघात मांडलेला आहे की पुष्पगुच्छांच्या ऐवजी पुस्तकं भेट देतात, पुस्तकं नाही तर झाडं भेट देतात. म्हणजे अनेक सरकारी निमसरकारी कार्यक्रमांमध्ये किंवा इतर कार्यक्रमांमध्ये, खाजगी समारंभांमध्ये सुद्धा आपण झाडं भेट देतो. तर ती झाडं आपण देतो भेट म्हणून, पण त्याचं तो पुढचा माणूस करतो काय करतो आपल्याला काहीच माहीत नसतं. तर अशी झाडं भेटवस्तू म्हणून देत असताना त्याची काही SOP असली पाहिजे का? तर ती काय असली पाहिजे? आता हे मी तुला गिफ्ट देते हे झाड. हे फिलोडेंड्रॉन सिलोनचं आहे. ओके. तर आता मी तुला भेट दिलं म्हणून माझी जबाबदारी संपली असं नाही, आता ते देऊन टाकलं असं नाही करायचं ना. तर त्याच्याबरोबर एक काहीतरी आपण एक गिफ्ट कार्ड जसं देतो, विथ वॉर्म रिगार्ड, सुमन काळे वगैरे, पण निदान एवढं तरी की हे जे तुला झाड दिलं जातं ते फिलोडेंड्रॉन सिलोन आहे, आणि त्याची रिक्वायरमेंट काय आहे, म्हणजे त्याला लाईट किती लागेल, त्याला पाणी किती लागेल, त्याला काही स्प्रे करायचं आहे का, हे असं थोडक्यात 3 गोष्टी जरी लिहिल्या तरी, समजा निदान नाव तरी लिहिलं आणि तुला त्याच्यावर रिसर्च करायचं असेल किंवा तुला नेमकं बाबा याला काय करायला पाहिजे, कुठे ठेवू मी, उन्हात ठेवू, खिडकीत ठेवू की सावलीत ठेवू, हे एवढं तरी जर कळलं तर स्टँडर्ड SOP हाच असायला पाहिजे. हल्ली बऱ्याच ठिकाणी मी बघितलं, जेव्हा ऑर्किड्स गिफ्ट करतात त्याबरोबर एक छोटंसं सॅशे पण देतात, त्याच्यात फर्टिलायझर असतं, कारण ऑर्किड्सना फर्टिलायझर रेग्युलरली दिलं तर त्याची वाढ चांगली होते आणि त्याला फ्लावरिंग पण चांगले येतात. तर त्याच्यावर एक सॅशे पण देतात, म्हणजे नुसतं झाड देऊन टाकलं असं न करता त्याच्याबरोबर थोडीशी माहिती किंवा त्याला लागणारं स्पेसिफिक फर्टिलायझर असेल किंवा काही असेल तर ते पण द्यायला हवं. बरेच लोक किंवा मी सुद्धा झाडं लावण्याचा प्रयत्न केला आहे, पण ती जगली नाहीत किंवा ते सक्सेसफुल झालं नाही आहे. तर काही अटेम्प्ट्स नंतर, म्हणजे 1-2 अटेम्प्ट नंतर असं होतं की मला जमेल का, मला जमतच नाही आहे. तर हा कॉन्फिडन्स आणण्यासाठी आपण सुरुवात कशी करू शकतो पुन्हा एकदा? कॉन्फिडन्स आणण्यासाठी मग आत्ताच सुरू करायचं आपण की एक कुंडी घ्यायची, आणि ना जनरली लोकांना वाटतं की मला गार्डनिंग करायचं म्हणजे मला काहीतरी आता नवीन विकत आणायला लागेल. आपण कंटेनर म्हणजे कुंडी, साधा डब्बा घेतला, त्याला छिद्र मात्र पाडायची, कोणताही डब्बा असेल तो, त्याला छिद्र पाडायची, खाली छान पालापाचोळा घालायचा, तो दाबून ना, फक्त लूजली नाही, दाबायचा, त्याच्यात थोडे खत माती असेल तर ती घालायची, आणि एक कोय आंब्याची धुवून स्वच्छ ती लावायची, एक 2 आठवड्यात ती रुजेल. आणि मग तिथपासून आपल्या प्रवास सुरू होईल, झाड वाढतं छान, आणि मग तुम्हाला कळेल की आपण थोडंसं जर का केअर घेतली तर आपलं झाड वाढतंय. जनरली आपण काय करतो, नर्सरीमधून आपल्याला आवडेल ते झाड घेऊन येतो. म्हणजे बऱ्याच लोकांना हल्ली ना कॅक्टाय अँड सॅक्युलन्सची आवड आहे, पण ते घरी आणून त्याला विचारतो कुठे ठेवू, इंडोर ठेवू का, तो हो म्हणतो, त्याला काय त्याचं झाड विकलं गेलं. पण तेच झाड आपण घरात आणून ठेवतो, त्याला सूर्यप्रकाश पुरेसा मिळत नाही, त्याला पाणी जास्ती दिलं जातं, आणि मी एक पान गळतं आणि ते झाड जातं, आणि यू विल ब्लेम युअरसेल्फ की मला ग्रीन थंब नाही आहे, मग मला ब्लॅक थंब आहे वगैरे असं.
तर तसं न करता मी सुरुवातीला म्हटलं तसं माझ्या कंडिशन्समध्ये हे झाड चालेल का, हे, किंवा मग बी पेरून स्वतः सुरू करा. आणि मग आपला कॉन्फिडन्स जसं ते झाड देत जातं आपल्याला कॉन्फिडन्स, मी वाढतोय, तू माझी चांगली काळजी घेतोयस. आणि पाणी नाही घातलं तर तो सांगतो माझे पाणी कुमजले, मला पाणी घाल. मग ही जे रॅपो आहे पेट म्हणून जसं सुरुवातीला म्हणालास तसं तो बिल्डअप होतो. आणि खूप अवघड नाही आहे माहिती आहे झाडं, फक्त तुम्ही त्याला कंडिशन्स चांगले द्यायला पाहिजे. नाही सूर्यप्रकाश तर मग शेड लव्हिंग प्लांट्स आणायची, ती छान वाटते. कुठली मग आता इनडोर हवी असली मला झाडं लावायची तर कुठली लावायची, आणि आउटडोर छोटी गॅलरी स्पेस असेल तर कुठली झाडं लावतात? बघ, पहिल्यांदा तर आपण जसं एनर्जी ऑडिट किंवा कोणते ऑडिट करतो ना, की आपल्या घरी ऑडिट करतो, तर तसं ऑडिट करावं की माझ्या घरी सूर्यप्रकाश किती वेळ येतो, किती क्वालिटी काय. म्हणजे जर का माझं खिडकी किंवा माझी बाल्कनी उत्तर फेसिंग असेल, नॉर्थकडे, तर तिकडे सूर्यप्रकाश डायरेक्ट येत नाही, तर मग मी तिथे शेड लव्हिंग प्लांट्स लावीन. मग त्याच्यात असंख्य प्रकारची शेड लव्हिंग प्लांट्स आहे. सुरुवात अगदी साध्या शेड लव्हिंग प्लांट्सपासून करायची. म्हणजे साधा मनी प्लांट म्हणा, मनी प्लांट लावलं, किंवा फिलोडेंड्रॉन्स, असंख्य प्रकारची पानांची आणि सुंदर कातरलेली पानं असतात, चकचकीत पानं असतात, तशी इंडोर प्लांट्स चांगली येतात. डायफिनबेकी येतात, खूप आहेत. म्हणजे किंवा काही नाही तर एक साधा अरेका पाम आणून लावा, त्याची काळजी छान घ्या आणि ते छान रिस्पॉन्ड करतं. जास्ती सूर्यप्रकाश असेल किंवा डायरेक्ट वेस्ट फेसिंग असेल, साऊथ फेसिंग असेल, खूप प्रखर सूर्यप्रकाश असेल, तरच मग फ्रुटिंग किंवा फ्लॉवरिंग प्लांट्स आणायची. मग गुलाब तर अगदीच सूर्यप्रकाश जास्ती असेल तरच, योग्य प्रमाणात असेल तरच आणावं, नाही तर धाडसच करू नये आणायचं. मग ते मरणार नाही उत्तरेकडे, पण त्याला हवा तसं वाढ होणार नाही, फुलं येणार नाही, लँकी होतात. म्हणजे ज्या झाडांना सूर्यप्रकाश मिळत नाही त्यांना पुरेसा, तर ते उंच उंच वाढत जातात, किंवा मग त्यांची पानांना काहीतरी डिझीज इफेक्ट होतं. तर असं पहिले विचार करायचा, प्लॅनिंग करायचं आणि मगच झाडं न्यायची. आता आपण सगळीकडे इंटरनेटवर मीम्समध्ये बघतो स्टार्टर पॅक असतात प्रत्येक गोष्टीचे. तसा ह्या अर्बन गार्डनिंगचा स्टार्टर पॅक काय, मला काय काय लागेल की मी सुरुवात करू शकेन? एक तर पाहिजे काहीतरी उकरायला, म्हणजे माती मोकळी पाहिजे. माती जेव्हा एरेटेड असेल तेव्हा त्याचे ड्रेनेज चांगलं असेल, त्याचे रूट्स हेल्दी राहतात, नाही तर त्यांना डायबॅक किंवा काही डिझीजेस होतात. तर हे एक मस्ट आहे. दुसरं एक स्प्रे, म्हणजे हे असं स्प्रे असं कोणत्याही बॉटलला लावा आणि एक 3-4 दिवसांनी काही स्प्रे करायचं. म्हणजे साधं पाणी स्प्रे केलं तरी चालतं. त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे शहरात धूळ खूप असते, पानांवर धूळ बसते, ती स्वच्छ होते. दुसरं, जे इन्सेक्ट्स आहेत त्यांना जेव्हा कळतं की या झाडावर सारखी निगा राखली जाते, याच्यावर स्प्रे केलं जातं, म्हणजे त्यांना म्हणजे पाणी पडतं आहे, तर ते तिथे थांबत नाही. आणि त्याचबरोबर मी जसं म्हटलं की सतत आपलं काहीतरी त्या झाडाला स्प्रे करायला पाहिजे. छोटे छोटे अगदी आंबट ताक जे घरात असतं ते डायल्यूट करायचं 10 पट आणि ते स्प्रे केलं तरी बरेचसे जे कीड रोग वगैरे नाहीसे होतील, कारण ते एक चांगलं टॉनिक आहे. त्याच्यात लॅक्टिक ॲसिड आहे, तर ते एक चांगलं टॉनिक आहे. किंवा बायोएन्झाईम्स असतील ते स्प्रे करा. म्हणजे हे एक अगदी महत्त्वाचं टूल आहे. आणि तिसरं म्हणजे कात्री, सिकेटियर, कारण नको असलेली पानं काढून टाकणं, गुलाबाची फुलं आले की ती फांदी छाटणं, किंवा मोगऱ्याला फुलं यावी याच्यासाठी छाटणं, काही डिझीज्ड ब्रांचेस असतील, खराब झालेली ब्रांचेस असतील ती कापणं, पिवळी झालेली पानं काढायची असतील ती. तर हे म्हणजे आम्ही म्हणतो स्पेअर द सिकेटर अँड स्पॉईल द प्लांट, तसं आहे. तर याचाही वापर करायला पाहिजे, फक्त ती चांगली धारदार असायला पाहिजे. या 3 गोष्टी स्टार्टअप किटमध्ये असायलाच पाहिजे. लवली, दॅट इज फॅन्टॅस्टिक. थँक्यू सो मच अंजनाजी. आपण खूप छान गप्पा मारल्यात आणि तुम्ही खूप छान इन्साइट्स मला दिल्यात अर्बन गार्डनिंग, किचन गार्डनिंग या विषयावरती. तर या होत्या अंजना देवस्थळे आणि आम्ही खूप छान गप्पा मारल्या. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हा मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि पुढच्या एपिसोडमध्ये काय बघायला आवडेल हेही मला कॉमेंट्समध्ये सांगा. आणि हे एपिसोड्स सतत तुमच्यापर्यंत पोहोचत राहावेत यासाठी MahaMTV चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.